पालिका निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हे सूचक वक्तव्य केलंय। त्यामुळे पालिका निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता असल्याचं आपल्या पत्रकार परिषदेमध्ये रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता सगळ्यांची नजर लागली आहे ती म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे। मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत, ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीनी चर्चा करावी असं चर्चा झाली। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। मनोज, आपण पाहतोय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी हे सूचक वक्तव्य केले। पालिका निवडणुका आता जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर काल दोन्ही प्रमुख नेत्यांची बैठकी पार पडलेली आहे, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण। आणि त्यानंतर आज रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये बघितलं तर त्यांनी देखील एक वक्तव्य केलं, असं की सूचक वक्तव्य केलं की जानेवारीमध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या लागतील। आणि त्यानंतर आपण बघू शकतो आता सोमवार नंतर मंगळवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील ही पार पडणार आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये महानगरपालिकेची तारीख देखील ही आपण बघितलं तर समोर येणार आहे। आणि त्यानंतर त्यामुळे आपण बघतो हे महानगरपालिकेच्या निवडणुका कधी लागतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागले, कारण की भरपूर प्रलंबित अशा या महानगरपालिकांचे वर्ष झालेले आहेत। भरपूर म्हणजे अद्यापही बघितलं तर सर्व प्रशासन या ठिकाणी महानगरपालिका चालवत होतं, त्यामुळे आता सर्वांची नजर लागलेली आहे ती या निवडणुका कधी लागतील आणि त्या संदर्भात आपण बघितलं या निवडणुका जानेवारी महिन्यामध्ये देखील लागू शकतात। आणि रवींद्र चव्हाण यांनी देखील या ठिकाणी सूचक वक्तव्य असं देखील केलं होतं। त्यामुळे आपण बघू शकता येत्या 2 दिवसामध्ये या संदर्भात देखील म्हणजे पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे आणि सगळ्या पक्षांकडून या ठिकाणी जय्यत तयारी देखील या संदर्भामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आपण बघू शकता चुरस देखील ही लागलेली दिसून येत आहे। निश्चित। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।